दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील मुख्य बाजारपेठेत ऐन दिवाळीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे। दीपावलीच्या सणात शुकशुकाट पसरल्यामुळे व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे। काही दिवसांपूर्वी भीमा आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं, त्याचे थेट परिणाम दीपावली सणात दिसून येत आहे। शेतकरी दीपावली खरेदीसाठी बाजारात फिरकल्या नसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नेमकं व्यापारी वर्ग व्यापारासंदर्भात काय म्हणतात पाहूयात। नारायण घंटे यांनी घेतलेला हा आढावा। हेच बोलायचं, त्यांनी सांगते की काय बोलायचं ते। कटोकन होना आता टीव्हीवर येते ना बघण्याचा मी रविकुमार जगदेव कालदे, मंद्रुप, राहणारा मंद्रुप। आज लोकप्रधान चॅनलच्या वतीनं मंद्रुपमधील व मंद्रुपच्या सर्व भागामधील आमच्या असंख्य ग्राहकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं सांगायचं म्हणलं तर यावर्षी दरवर्षी कसं होतं दिवाळी यावर्षी झालेलं नाही आहे। याचं कारण म्हणजे सीना नदीला आलेला पूर आणि भीमा नदीला आलेला पूर, ह्या दोन्ही नद्यांमध्ये संगम झालेला हा आमचा दक्षिण सोलापूर। त्यामुळं सीना नदीला जितकं पूर होतं त्या सीना नदीतल्या सर्व शेतकरी अतिशय अडचणमध्ये आहेत आणि अतिवृष्टी झाल्यामुळं सर्व शेतकरी वर्ग खूप म्हणजे खूप दुःखामध्ये आणि खूप त्यांचं नुकसान झालेलं आहे। आणि गेले 10 वर्ष मागे गेल्यासारखं झालं आहे। कारण या दिवाळीमध्ये किसाला हात लावणारा म्हणजे तो खरा आहे, म्हणजे तो म्हणजे शेतकरी वर्ग आमचा असंख्य ग्राहक आहेत। त्यामुळं यावर्षी दिवाळी जसं पाहिजे तशी झालेली नाही आहे आणि शेतकरीवर खूप मोठा अतिवृष्टीचा यांच्यावर संकट निर्माण झाल्यामुळं आम्ही दरवर्षी 70-80-100% मधला आज हा दिवाळी आमचा 20% पोचला आहे। मग जवळपास आम्ही 60-70% आम्ही बी मागे गेलाय व्यापारीमध्ये आणि खूप माल भरला होता। जितकं माल भरलं होतं तितकं गेलेलं नाही आहे। जसं शेतकरीवर पावसाचा संकट आलाय तसंही आमच्या व्यापारीवर शेतकरी वर्ग नाराज असल्यामुळं आमचा व्यापारही झाला नाही। आम्ही खूप ह्या वर्षी दिवाळी जसं पाहिजे तसं झालं नाही आहे, कारण शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं आहे। कृपया विनंती करतो शासनाला की आपण शेतकऱ्यांनी जाहीर केलेलं पीक विमा असतील किंवा नुकसान भरपाई असतील किंवा काय असतील, सरकारने जे जाहीर केलं आहे त्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावं। कारण शेतकरी हातबदला झाला आहे, त्याच्यामुळं शेतकरी हा घराच्या बाहेर येणं झाला आहे आणि त्याच्यामुळं व्यापारामध्ये आणि गावामध्ये सुन्नाट निर्माण झाले आहे। त्यामुळं मी शासनास नम्र विनंती करतो एक व्यापारीच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर मदत करावं। धन्यवाद। मी रितेश श्रीवंशी मेंढवले। तर आपलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी फटाक्याचं दुकान लावलेलं, तरी सीना नदी व आपलं भीमा नदीला महापूर आल्यामुळे आपल्या स्टॉलचं जे काही आपलं व्यापार आहे तो ह्यावेळेस थंड आहे जरा, कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यासोबत आमच्या व्यापाऱ्यांचं पण नुकसान झालेलं आहे। तर गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही स्टॉल लावतो, तरी ह्या वर्षी गेल्या वर्षी व त्या मागच्या वर्षीपेक्षा खूप
खूप म्हणजे खूपच कमी धंदा झालेला आहे आणि आम्ही ह्या वर्षी खूप जास्त प्रमाणात माल भरलेला आहे, तरी त्यातले 10 व 12% सुद्धा माल खप झालेला नाही. तर शेतकऱ्यांबरोबर आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे.